लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता ज्याचे वितरण कालपासून सुरू झाले आणि मग आज हे वितरण सुरू असणार आहे का नाही किंवा आज सकाळीपासून योजनेचे पैसे पडायला सुरुवात होणार आहे का, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आणि कोणत्या महिलांना हे 1500 रुपये जमा होत आहेत, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया, परंतु त्याआधी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आणि इतरही सर्व योजनांचे सर्वात आधी सर्वात रेग्युलर आणि सर्वात योग्य पद्धतीने अपडेट मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे का, तर नक्कीच हप्त्याचे वितरण सुरू झालं आहे। काल दिनांक 15 जून पासून लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, ज्यासाठी आपण काल सकाळीच एक व्हिडिओ केला होता आणि ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की 15 तारखेच्या आत वितरण सुरू करणे हे आवश्यक करण्यात आले आहे आणि त्यामुळे महिला व बालविकास विभागाने ते वितरण 15 तारखेला सुरू केलं। काल सोमवार होता, जर रविवारी म्हणजेच की 14 तारखेला जर रविवार नसता तर 14 तारखेलाच हे वितरण सुरू झाले असते, परंतु रविवारमुळे एक दिवस हे वितरण लांबले आणि 15 तारखेला काल लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडण्यास सुरुवात झाली। आता काल हे वितरण नक्की काल किती महिलांना झालं आहे आणि आज किती महिलांना होणार, तर चला ही माहिती घेऊया। तर आज सर्वात जास्त प्रमाणामध्ये वितरण होण्याची शक्यता आहे। आज दिवसभर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असे मेसेज पडायला सुरुवात होईल, कारण बँका आज सर्वच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया प्रोसेस करतील असे देखील सांगितलं जात आहे। काल जे वितरण सुरू झालं ते काल शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच की 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंतचा टप्पा असतो, त्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। 5:30-6 वाजता लाडक्या बहिणींना मेसेज आले की 1500 रुपये जमा, 1500 रुपये जमा, आणि अशा पद्धतीने काल संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना मेसेज येत होते। मग सातारा असू द्या, पुणे असू द्या, ठाणे असू द्या, अहिल्यानगर असू द्या, छत्रपती संभाजीनगर असू द्या, परभणी असू द्या, जालना असू द्या किंवा पलीकडे आपला धाराशिव असू द्या, सोलापूर असू द्या, पुणे असू द्या, सर्वच जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे। आणि सर्व महिला ज्या महिला आता ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले होते त्या सर्व महिलांना हे मे महिन्याचे देखील पैसे जमा होत आहेत। आणि म्हणून जर तुमचे पैसे काल जमा झाले नसतील आणि आजही तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर लगेच घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही। हे वितरण 2 ते 3 दिवस चालणार आहे। आता मी सांगितल्याप्रमाणे काल रात्री उशिरा वितरण सुरू झालं आहे, त्यामुळे काल एकच टप्प्यामध्ये महिलांना पैसे आले, ज्यामुळे काल जमा झालेले पैसे किंवा कालच्या महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर कमी होते। आज हे वितरण चांगल्या पद्धतीने पार पडेल, उद्या देखील वितरण अधिक चांगल्या पद्धतीने पार पडून लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र महिलांचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल आणि तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला आता देखील मे महिन्याचा हप्ता येणाऱ्या म्हणजेच की आज अथवा उद्या 2 दिवसांमध्ये नक्कीच जमा होणार आहे। आता तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत का नाही हे आम्हाला जिल्हे आणि तालुक्यासह कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या महिलेला पैसे मिळाले आहेत, कोणत्या महिला प्रलंबित आहेत हे देखील आपल्याला समजणार आहे। ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।